नमस्ते. मी संतोष तुकाराम नाईक, मुक्काम पोस्ट बेवणूर तालुका दत्त जिल्हा सांगली. माझं जन्मगाव दुष्काळी भागामधील दत्त तालुका. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्या ठिकाणी शेती हा आमच्या वडिलांचा असणारा व्यवसाय. आई गृहिणी. त्यांच्या माध्यमातून माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेवणूर माध्यमिक शिक्षण माझं जत या ठिकाणी झालं. त्यानंतर कॉलेज असणारं शिक्षण माझं जतलाच राजारामराव महाविद्यालय आणि विद्यापीठ शिक्षण कोल्हापूर या ठिकाणी झालं. MA झाल्यानंतर माझं BEd झालं आणि त्यानंतर मी ग्रामविकास शिक्षण संस्था ऐनवाडी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून 14 जून 2004 रोजी त्या ठिकाणी रुजू झालो. या ठिकाणी आल्यानंतर संपूर्णपणे असणारा डोंगरी भाग, माझा जन्मच मुळात दुष्काळी भागामध्ये झाल्यामुळं मला बसलेली परिस्थितीच्या माध्यमातून चटके आणि त्याचाच एक निश्चितपणानं चांगला उपयोग या डोंगरी भागामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी निर्माण झाला. एक प्रामाणिकपणे काम करणं हा माझा पहिल्यापासूनचा असणारा घटक आणि हे काम करत असतानाच पुढे 1 जून 2014 रोजी मला त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून संस्थेनं मुख्याध्यापकपदी त्या ठिकाणी माझी वर्णी लागली आणि मुख्याध्यापक म्हणून मी त्या ठिकाणी खुर्चीवरती बसल्यानंतर पूर्वीची असणारी जर इमारत बघितली तर त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मुलं 21व्या शतकामध्ये एक आधुनिक प्रकारचं शिक्षण कशी घेऊ शकतील हा विचार केला. आणि त्याच्यानंतर काही बरेच माजी विद्यार्थी, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊ यांच्या माध्यमातून एक विचार झाला आणि मग सर्व गावागावामध्ये बैठका घेतल्या आणि त्यांच्या माध्यमातून समाजामधले दानशूर व्यक्तिमत्व समोर आली. त्याच्यामध्ये मग विजय लक्ष्मण जाधव असतील, यांच्या माध्यमातून लोखंडी कंपाऊंड असेल, माझे सर्व असणारे सहकारी असतील आणि सर्व संचालक मंडळ, काही आजी माजी विद्यार्थी मुंबई किंवा संपूर्ण भारतभर असणारे गराई व्यावसायिक यांची सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारची मदत झाली. आणि मग त्या माध्यमातून लोखंडी वॉल कंपाऊंड असेल, संगणक लॅब असेल, अगस्ती आमराई असेल, त्याचबरोबर या ग्रामीण भागामधली असणारी मुलं पोलीस भरती असू द्या, आर्मी भरती असू द्या किंवा इतर असणाऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा एक व्यायाम होण्याच्या दृष्टीनं 400 मीटरचा ट्रॅक असेल आणि अगस्ती आमराई या ठिकाणी 40 नारळाची झाडं आणि 7 आंब्याची झाडं अशा प्रकारची सुसज्ज आमराई त्या ठिकाणी निर्माण केली. हे सर्व करत असताना मला जे सहकार्य लाभलं गेलं ते माजी विद्यार्थ्यांचं, समाजामधल्या दानशूर असणाऱ्या व्यक्तिमत्वांचं लाभलं. संगणकाचा लॅब सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी केला. आणि हे सर्व करत असताना मला आनंद वाटतोय की डोंगरी भागामधल्या शेतकरी, कष्टकरी, मजुरी करणाऱ्या असणाऱ्या पालकांची मुलं या ठिकाणी शिकवण्याचा हे करत असताना स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, त्याचबरोबर सैनिक स्कूल सारख्या ठिकाणी सुद्धा आमच्या अगस्ती विद्यालयाची असणारी मुलं त्या निवड होऊ लागली. सारख्या असणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये वर्षाला 9,500च्या माध्यमातून आज जवळजवळ 30 विद्यार्थी त्यांची फी घेत आहेत. म्हणजे त्यांना शासनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची शिष्यवृत्ती मिळत आहेत. आणि हे सर्व बाबी करत असताना लाभलं गेलेलं म्हणजे हे सहकार्य मुलींच्या माध्यमातून, मुलांच्या माध्यमातून आज दिवसेंदिवस विद्यालयाची संख्या वाढून लागलेली आहे. वाढण्याचं असणारं कारण म्हणजे मी आणि माझ्या सर्व असणाऱ्या सहकार्यांचं योगदान हे सुद्धा आपल्याला निश्चितपणानं उपयोगी ठरू लागलेलं आहे. त्याची दिवसेंदिवस प्रगती पाहता डिसेंबर 2022 मध्ये आमच्या असणाऱ्या शाळेला ISO मानांकन त्या ठिकाणी प्राप्त झालं. हे मानांकन अमेरिकेसारख्या असणाऱ्या एक चांगल्या प्रकारच्या देशामध्ये मानांकन मिळालं. पुढं मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा टप्पा क्रमांक 1 सन 2023-24 मध्ये खानापूर तालुक्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा बहुमान मिळाला. मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 मध्ये खानापूर तालुक्यामध्ये नव्हे तर सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आम्हाला रुपये 11 लाखाचं शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर संत सोपान काका सहकारी बँक सासवड यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातली प्रथम असणारी स्वच्छ सुंदर शाळा म्हणून हा बहुमान मिळाला. त्याचबरोबर शासनानं पुढे काढलेलं धोरण म्हणजे आयडॉल शाळा म्हणून सुद्धा आम्हाला खानापूर तालुक्यामधून पहिला क्रमांक मिळाला. हे सर्व करत असताना मी काही आंतरराष्ट्रीय शोध निबंध प्रबंध त्या ठिकाणी सादर केलेले आहेत. या सर्व बाबींचं केलेल्या असणाऱ्या सर्व योगदानाच्या माध्यमातून ते कुठेतरी लिखित स्वरूपामध्ये असावं म्हणून मी जवळजवळ 6 पुस्तकं त्या ठिकाणी लिहिण्याचा मानस केला. त्यापैकी 5 माझी पुस्तकं पूर्ण झालेली आहेत. 6वं पुस्तक आता त्या ठिकाणी चालू आहे. त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊ आणि सर्व असणारे आजी माजी विद्यार्थी यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्गामध्ये इंटरॅक्टर बोर्ड, अत्याधुनिक असणाऱ्या खेळासाठी लागणाऱ्या सुसज्ज अशा पद्धतीचे साहित्य
आणि सर्व पद्धतीनं 21व्या शतकामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीनं कशा प्रकारचं शिक्षण देता येईल असा देण्याचा आमचा निश्चितपणानं प्रयत्न राहील. आणि या डोंगरी भागातील विद्यार्थी, पालक आणि सर्व असणारा समाज यांना न्याय देण्याचं काम आम्ही एक समाज मंदिर किंवा विद्येचं असणारं एक छोटंसं मंदिर या माध्यमातून करू शकणार आहे. धन्यवाद.